मस्त एक अलिबागला एक मोठा विला बुक केला आणि ते सगळेजण खूप जास्त एक्सायटेड होते. आता रात्र झाली तर भूतांच्या वगैरे गोष्टी झाल्या, हे झालं. राहुल बोलतं काय नसतात रे, तू काय घाबरवतोय आम्हाला, चल चल, असे मूड खराब नको करू, तुला एक चॅलेंज एक्सेप्ट करशील. ही जी खोली दिसते समोर, त्या खोलीत जायचं आहे आणि 10 मिनटं थांबायचं आहे. आता मात्र त्याला भीती वाटू लागली होती. रूमच्या बाहेरून जोर जोरात ठक 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 आवाज येऊ लागले आणि एक विचित्र आवाज येत होता, म्हणजे कोण असं जनावर जसं असं असतो ना तसा आवाज येत होता. तरुण एकदम हसत खेळत बाहेर पडला. ज्या खोलीत त्यांचं सगळं सामान वगैरे ठेवलं होतं ना, त्या खोलीत गेला. बघितलं तर हा जो गाव होता ना, त्यातही खंडर झालेला वाडा होता, प्रचंड मोठा. वेगवेगळ्या लोकांचे पेंटिंग्स काढलेले होते. नीलराज नेहमी त्या हवेलीवर जायचा. तर दिवसभर फक्त चित्र काढत बसायचा. त्याने एका कोपऱ्यात बघितलं. कोपऱ्यात भिंतीवर एका सुंदर बाईचं चित्र काढलेलं होतं. बघता बघता तो विचारायला लागला की कोणी काढलं असेल हे चित्र, काय सुंदर आहे. आणि तितक्यात त्याला पेंटिंगमधून एक आवाज ऐकू आला. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं स्टोरीज विथ रिकीच्या ह्या नवीन एपिसोडमध्ये, ज्यात मी रिकी तुम्ही मला पाठवलेले स्टोरीज सांगतो. खूपदा अशा गोष्टी असतात जे तुम्ही मला सांगितले असतात, पाठवलेले असतात किंवा मी कुठून तरी ऐकलेले असतात. तर त्याच गोष्टींना घेऊन ही सिरीज आपण चालू केली आहे. आणि जेव्हापासून आपण ही सिरीज सुरुवात केली आहे ना, मला बऱ्याच लोकांचे मेल आले, पत्र आले, आणि ते प्रत्येक पत्रामध्ये ना काहीतरी वेगळं होतं जे तुमच्याबरोबर घडलं आहे, जे आपण साधारणपणे नाही अनुभवत. आणि त्याच सगळ्या गोष्टींना घेऊन आपण आजचाही हा एपिसोड करणार आहोत. आपली पहिली गोष्ट आहे ना मंडळी, ती म्हणजे एक दंतकथा म्हणावी. तुम्ही रक्तकमळबद्दल ऐकले का? एक असा फूल जो रक्ताने फुलतो. तर ही जी गोष्ट आहे ना, ही त्याच रिलेटेड, त्याच संदर्भात आहे. तर ही गोष्ट आहे 1960 मधली महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावची ही गोष्ट आहे. आपला जो महाराष्ट्र आहे तिथे बरेच राजा महाराजे येऊन गेले, म्हणजे बरेच असे लोक होते त्यांनी स्वतःचे मोठमोठे बंगले, हवेली, त्या सगळ्या गोष्टी बांधल्या. पण पुढे जाऊन त्यांच्या पिढ्यांनी मात्र त्या गोष्टीची एवढी काळजी नाही केली, जे आता खंडर बनून राहिलेत. तर हा जो गाव होता ना, त्यातही असाच एक वाडा होता, एकदम विरान, एकदम जुना, एकदम असं खंडर झालेला वाडा होता, प्रचंड मोठा. त्या पूर्ण वाड्यात त्यावेळीचे सगळे सामान होते. आता बहुतेक तर काही चोरांनी तिकडून काढून वगैरे विकल्या होत्या, पण बऱ्यापैकी जे असे सामान होते ना, वेगवेगळ्या लोकांचे पेंटिंग्स काढलेले होते त्या काळातले, ज्यांनी राज्य केलं, हे केलं, ते केलं. तर तसे काही पेंटिंग्स वगैरे होते. सुंदर जागा होती. आता त्याच गावात एक तरुण मुलगा राहायचा. त्याचं नाव नीलराज होतं. नीलराज एक गप्प आणि शांत राहणारा मुलगा होता. जास्त कोण मित्रमंडळी नव्हते. घरच्यांशीही त्याचं काही फारसं पटायचं नाही. तर दिवसभर फक्त चित्र काढत बसायचा. आता सुरुवातीला तो घरी काढायचा, जसं जसं मोठा होत गेला, काम नाही करायचं, तर घरातलेही त्याला ओरडायला लागले. आणि ह्या सगळ्या गोष्टी नीलराज बरोबर घडत होत्या. आता ह्या सगळ्यांना कंटाळून नीलराज नेहमी त्या हवेलीवर जायचा, नेहमी त्या मोठ्या बंगल्यात जायचा आणि तिथे जाऊन तो चित्र काढायचा. तो गावापासून वेगळा राहायचा, लोकांपासून वेगळा राहायचा. कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण काम नाही करत, किंवा तरुण मुलगा जेव्हा काम नाही करत, त्याला सतत टोमणे पडत असतात. ही रिॲलिटी आहे, बरोबर. आणि हेच नीलराजलाही फेस करावं लागत होतं. एक दिवशी जेव्हा त्याच्या आईला माहिती पडलं की हा त्या बंगल्यात जातो आणि असं काही ना काहीतरी करत असतो, त्याच्या आईने त्याला खूप मारलं. त्याच्या वडिलांनीही त्याला खूप ओरडलं की त्या बंगल्यात जाऊ नको. त्याने विचारलं का मला जायचं आहे बंगल्यात, शांतता मिळते, तुम्ही एवढं मला ओरडत असतात, मला एवढा त्रास देत असतात, तिथे ती जागा माझी आहे, तिथे मला कोणी नाही येत अडवायला. तेव्हा त्याची आई बोलते की तो बंगला श्रापित आहे. त्या बंगल्यात जोही गेल्या त्यावर खूप विचित्र विचित्र गोष्टी झाल्या, तू नको जाऊ. तर त्याने विचारलं असं नक्की काय आहे त्या बंगल्यात. तेव्हा त्याची आई बोलली, त्या बंगल्यात रक्तकमळ आहे. बरोबर, ते जे तुम्हाला सांगितलं होतं, रक्ताने फुललेलं फूल आहे. आणि ज्याही व्यक्तीला ते रक्तकमळ दिसतं ना, ते व्यक्ती जिवंत राहत नाही.
हे ऐकून नीलराज हसायला लागला. तो बोलतो, काही काय बोलते साई, मी कित्येक दिवस तिथे जातोय, मला तर काही नाही दिसलं. मला तर समोर कोणता रक्तकमल कमलाचं काही मला नाही दिसलं. काय फेकू नको, हे सगळं अंधश्रद्धा आहे, नको मला तो शिकवू. आणि हे ऐकून तो घराच्या बाहेर निघून गेला. पण जाता जाता आईने त्याला एक गोष्ट तर सांगितली की नको जात जाऊ तिथे. पण त्याने काय ऐकलं नाही. कारण आपण जेव्हा तरुण असतो ना, आपलं ते असतं ना की आपण आपलं गरम सळसळतं रक्त असतं आणि आपण ऐकत नाही कोणाचं. नीलराजचंही तसं असायचं. तो रोज आपली ती पेटी घेऊन जायचा चित्रकलेची आणि तिथे जाऊन चित्र काढत बसायचा. एक दिवशी असंच झालं. रात्रीचे जवळपास 9:30-10 वाजले होते. हा काही घरी पण जायचा नाही जास्त झोपायला, एकदम उशिरा जायचा. सगळे झोपले की हा जायचा घरी. तर हा रात्री चित्र काढत होता. 9:30-10 वाजले होते आणि चित्र काढता काढताना त्याने एका कोपऱ्यात बघितलं. कोपऱ्यात भिंतीवर एका सुंदर बाईचं चित्र काढलेलं होतं. पेंटिंग अशी होती भिंतीवर. ते बघताच नीलराज एकदम शॉक झाला किंवा एवढी सुंदर पेंटिंग कोणी काढली आहे आणि तेही माहिती नाही किती जुनी पेंटिंग आहे ही. हे बघताच तो एकदम खुश झाला. तो त्या जवळ गेला, त्या पेंटिंगचं बघू लागला. त्याला स्वच्छ केलं त्याने. एकदम सुंदर बाईची पेंटिंग होती. गोरी पान, निळे डोळे, लांब केस, अशी ती पेंटिंग. नीलराज जसं काय त्या पेंटिंगला बघतच राहिला. बघता बघता तो विचारायला लागला की कोणी काढलं असेल हे चित्र, काय सुंदर आहे, काय सुंदर रेखाटलं आहे, काय मस्त काढलं आहे. नीलराज तर खूप खुश झाला ते बघून. तो तर त्या पेंटिंगचं कौतुकच करत होता. आणि करता करता ना त्या बंगल्यात जोरदार वारा सुटला. तिकडचे झुंबर विंबर जेही होतं पूर्ण असं हललं गेलं. दरवाजे खिडक्या वगैरे जोरात बंद चालू व्हायला लागल्या. आणि तितक्यात त्याला पेंटिंगमधून एक आवाज ऐकू आला. कसा आहेस नीलराज? तो घाबरला. तो बोलला, कोण बोलतंय? त्याला काहीच समजत नव्हतं. तेव्हा त्या चित्रातून त्या बाईच्या त्या भिंतीमधून त्याला आवाज ऐकू आला, माझं नाव देवयानी आहे. त्याला काहीच समजत नव्हतं खरं म्हणजे. तो खूप घाबरला होता. त्याने विचारलं, कोण देवयानी? तू कुठून बोलतेस? कोण मस्ती करतोय माझ्यावर? मला माहिती आहे पुन्हा कोणतरी माझ्याबरोबर खेळ खेळतोय. कोण आहे? बाहेर निघा. तुला मीच बोलते, या भिंतीतूनच मी बोलते. जिचा चेहरा, जिचे डोळे तुला आवडले ना, तीच आहे मी, देवयानी. हा चित्र विश्वासरावनी काढला होता. तोच व्यक्ती ज्याने मला दगा दिला, ज्याने मला धोका दिला, ज्याने मला मारून टाकलं, त्याच विश्वासरावने हे चित्र काढलं होतं. तर सुरुवातीला तर नीलराजला काहीच समजत नव्हतं की कोण बाई आहे, हे काय करते, काय नाही करत. आणि तो घाबरलाच होता. पण त्यांनी हिंमत करून तिला विचारलं की तुला माझ्याशी काय हवं आहे? तेव्हा देवयानी बोलली की मला बदला घ्यायचा आहे. तो बोला, कसला बदला? म्हणजे काय सुरू काय? तुला काही नाही, मी सांगेन तुला, लवकरच सांगेन. तू फक्त येत जा, मी काहीच नाही करणार तुला, घाबरू नको. तर नीलराज तो शांत झाला, तिच्याशी गप्पा मारायला लागला. आणि पुढचे काही दिवस तो येत गेला, तिच्यावर बोलायचा, गप्पा मारायचा आणि ते सगळ्या गोष्टी व्हायच्या. आणि पुढच्या काही दिवसांनंतर नीलराजने परत तिला विचारलं की तुझा नक्की इतिहास काय आहे? तू कोण आहेस? तू काय आहेस? तू इथे काय आहेस? आणि तुला ते त्या दिवशी तू बोलवते ना, तुला सूड घ्यायचं आहे, बदला घ्यायचा आहे, ते नक्की काय आहे? तेव्हा तिने सांगितलं की हा जो समोर तुला चित्र दिसतोय, तुला ते हे मला वाटतं मालक असतील किंवा हे राजे असतील इकडचे. बोलतं हाच विश्वासराव, ह्यानी माझा खून केलेला. तर बोललं काही समजलं नाही मला. ती बोलते खूप वर्ष आधी, जेव्हा मी 22-23 वर्षाची होती ना, तेव्हा विश्वासराव माझ्याकडे आला होता. मला त्याने माझ्या घरून उचललं आणि ह्या बंगल्यात आणून ठेवलं. सुरुवातीला तर मला एकदम राणीसारखं वाटलं, कारण एका राजाने मला आणलं आणि त्याच्या बंगल्यात घेऊन आलं. पण नंतर मला माहिती पडलं की त्याचं आधीच लग्न झालं होतं. त्याने मला इथे त्याची रखेल म्हणून आणलं होतं. त्यांनी फक्त मला वापरायला आणलं होतं. आणि खरं म्हणजे तर त्याची बायको कोण दुसरीच होती. आणि जेव्हा मला हे समजलं, माझ्यासाठी आभाळ कोसळलं. आणि तेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी विश्वासरावला सांगितलं की तू का केलंस माझ्याबरोबर असं? तुला हेच करायचं होतं, मला कशाला आणलंस? आणि हे सगळे असे खोटे प्रॉमिसेस झाले किंवा असे खोटे वादे का केलेस माझ्याबरोबर? तेव्हा त्याने तिला मारलं. एवढं मारलं की दुसरी सकाळ ती पाहूच शकली नाही. तिचा त्याने खून केला. देवयानी, जिला विश्वासरावर खूप जास्त प्रेम होता, त्यानेच तिचा खून केला. जसं मी तुम्हाला बोललो की देवयानी त्यावेळी फक्त
22-23 वर्षाची होती आणि तिचं प्रेम होतं विश्वासराव. आणि जे विश्वासरावनीच असं सगळं केलं ना, देवयानीला नाही राहवलं गेलं. ती मेल्यानंतरही त्याचा बदला घ्यायला आली. तिच्या खुनाचा बदला घ्यायचा होता. आणि त्यावेळी तिने त्यांना खूप त्रास दिलं. त्या बंगल्यात ती नेहमी यायची, नेहमी त्रास द्यायची. इवन विश्वासरावच्या बायकोला तिने मारून टाकलं. त्या लोकांनी बरेच तिकडे पूजा वगैरे केली, हवन वगैरे केली. पण देवयानीची जी स्पिरिट होती ना, ती खूप जास्त पॉवरफुल होती. कारण जे इमोशन्स होते, ज्या इच्छेने ती मेली होती ना, ते खूप जास्त पॉवरफुल होते. पण तरीही त्यांनी जी पूजा वगैरे केलेली, एक मोठ्या भटांना वगैरे त्यांनी बोलवलेलं आणि त्या भटांनी त्या बंगल्यातच तिला बांधून ठेवलेलं. पण जेव्हा नीलराज रेग्युलरली त्या बंगल्यावर जाऊ लागला, तिच्याशी बोलू लागला, तिचा चांगला मित्र झाला, त्यावेळेला त्याला माहिती पडलं की मी नीलराजचा वापर करू शकते माझ्या खुनाचा बदला घ्यायला. आणि हे सगळं ऐकल्यावर नीलराज बोलला की पण मी कोणाचं खून नाही करणार, मला तू का बोलते? आणि ह्या गोष्टीला एवढे वर्ष झाली तर आता विश्वासरावही मेले असतील. पण ती बोलली बरोबर आहे, तो विश्वासराव तर कधीचा मेला, पण त्याचा पंतू तो अजूनपर्यंत जिवंत आहे. मला त्याचा पूर्ण वंशाचा नाश करायचा आहे आणि ते सगळं करायला मला तू मदत करशील. नीलराज ऐकून घाबरला. तो रे मला नाही करायचं, मी चाललो घरी. तेव्हा देवयानीने त्यालाही धमकी दिली की जर तू गेलास तर तुझ्याही घरचं वाईट होईल, तुझाही मारून टाकेन आणि तुझ्या आईवडिलांनाही मारून टाकेन. त्यामुळे आता जे मी बोलते ते तुला करायचं आहे. ती बोलते तू जा तिथे आणि त्या विश्वासरावच्या पंतूला काहीही करून इथे घेऊन ये. मला त्याला समोर मारायचं आहे आणि त्याच्या पूर्ण वंश बर्बाद करायचा आहे. ज्यांनी मला नाही बोललं, ज्यांनी माझ्या प्रेमाला नाही बोललं, ज्यांनी माझं खून केलं, मला त्याचा सूड घ्यायचा आहे. तू काही करून जा आणि आण. नीलराज जातो, त्याला शोधतो, त्यांच्या घरी जातो. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की नीलराज एक पेंटर होता, तो चित्र काढायचा. तो असं खोटं बोलून त्यांच्या आत जातो की मी तुमच्याच गावावरून आलो आहे आणि तुमच्या मी बंगल्यात वगैरे जायचं होतं. आणि जो पंतू आणि त्याचा जो परिवार होता, जे त्याचे नातू पंतू, जेही त्यांचा जो परिवार होता, त्यांना एवढं काही माहिती नव्हतं. कारण ऑब्व्हियसली अशा सगळ्या गोष्टी हे जे त्यांनी रखेल आणली होती आणि ह्या सगळ्या गोष्टी कोणीही पास नाही करत, तर त्यांना ह्याबद्दल काहीच आयडिया नव्हती. तर तो असंच खोटं घुसला घुसला की मी तिथून आलो आहे आणि ते सगळ्या गोष्टी आहेत, मी चित्र काढतो चांगलं, मला तुमचं चित्र काढायचं आहे. त्याने त्यांना सांगितलं की आजोबांची वगैरे चित्र वगैरे आहेत त्या बंगल्यात, तर मला तुमचंही एक चित्र काढायचं आहे जो त्या बंगल्यात मला लावायचं आहे. आणि तसं सगळं बोलून त्यांनी रिषभला कन्व्हिन्स केलं की आपण जाऊया, असं तसं तसं तसं. आणि हे सगळं ऐकून तेही थोडे इमोशनल झाले. तेव्हा आपल्या घरची गोष्ट आहे, आपल्या परिवाराचा इतिहास आहे, तर जाऊया. रिषभ त्याच्याबरोबर जायला काही महिन्यानंतर तयार होतो आणि ती रात्र असते अमावस्याची. घनदाट अंधार आणि तिथे ते लोक जातात. रात्रीचे जवळपास 12:30 वाजले असतात. रिषभ त्याला ही बोलत असतो की खूप अंधार आहे, आपण एक काम करूया, आपण थांबूया ना गावी आणि दुसऱ्या दिवशी जाऊया. तू बोलते नाही, रात्रीचंच जाऊया, तिथे रात्रीचंच काढूया, जे काम आहे ते आपण आटपून टाकू. उद्या तुम्ही फ्री, मीही फ्री, माझ्याकडे पण वेळ नाही. त्याला काहीही करून त्या रिषभला त्या बंगल्यात आणायचं असतं. कारण आपण सगळ्यांनी ऐकलं आहे की हे जे नेगेटिव्ह एनर्जीज असतात, नेगेटिव्ह स्पिरिट्स असतात, ह्यांची जी पॉवर असते ना, ती रात्रीच सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह असते. आणि हेच त्याला देवयानीने सांगितलं होतं. आता ह्या मोमेंटला रिषभला खूप विचित्र वाटायला लागतं, खूप नेगेटिव्ह एनर्जी अशी वाटू लागते की त्याला जायचंच नसतं. पण कसं करून त्याला नीलराज वेगवेगळे कारणं सांगून तिथे नेतो. आणि जसंच रिषभ त्या बंगल्यात शिरतो, नीलराज जोरात मागून दरवाजा बंद करतो. आता रिषभ त्या पूर्ण बंगल्यात एकटा असतो. सगळीकडून जोरात आवाज चालू होतो, वारा सुटायला लागतो, जेही गोष्टी लटकवलेल्या आहेत ते झुमर सगळे काही पडू लागतो. रिषभला काहीच समजत नाही आणि तितक्यात देवयानी त्याच्या समोर येते. त्याला हे सगळ्या गोष्टी सांगते. ती बोलते मला माहिती आहे तुझी काहीच चूक नाही आहे, तू काहीच नाही केलेस, पण तुला तुझ्या पंजोबांचे कर्म फेडावे लागतील. त्यांनी जे माझ्याबरोबर केलं ना, हे मी सोडू नाही शकत आणि मला पूर्ण तुमच्या वंशाचा नाश करायचा आहे आणि तुला जावं लागेल. आणि हे सगळं बोलून त्याने त्याची क्षमा मागितली आणि वरती असलेला मोठा झुमर त्याच्या डोक्यावर पडला. पूर्ण अंग सोडलं गेलं. म्हणजे असं पूर्ण त्याचे जे झुमर होतं ना, ते खूप जुनं होतं, म्हणजे त्या काळी बनवलं गेलेलं होतं. आणि ते असं होतं ना, ज्यांनी त्या रिषभला उभं चिरलं असं म्हणू शकतो. त्याचे अंगाचा प्रत्येक भाग असा सोलला गेला. तो उभ्या त्याला कापला गेला होता, तो सोडला गेला होता.
त्याचा आकार आहे ना एका फुलासारखा वाटत होता. आणि तिथे त्या रात्री रक्तकमल फुलला होता, कारण त्याचं पूर्ण अंगच एका फुलासारखं वाटत होता आणि पूर्ण रक्ताने माखला होता तो. आणि तिथे त्या रात्री रक्तकमल फुलला. तर मंडळी, ही जी माझी आताची गोष्ट आहे ना, ती मला माझ्या एका ऑफिस कलिगनी सांगितली होती आणि जी त्यांच्याबरोबर एका पिकनिकला झाली होती. त्याचं नाव तरुण आहे आणि तरुणचं कसं होतं ना, तो 26-27 वर्षे जो होता, म्हणजे त्यांनी एक त्याच्या मित्रांबरोबर त्याचं लग्न व्हायच्या आधी एक बॅचलर ट्रिप अरेंज केली होती. जनरली असतं ना की लोक लग्नाआधी म्हणजे शेवटचं मित्रांबरोबर बिफोर गेटिंग मॅरिड फिरायला जातात आणि मजा मस्ती करतात. तर तसंच काहीतरी तरुणनीही त्याच्या मित्रांबरोबर प्लॅन केलं होतं, कारण ही ट्रिप शेवटची त्याची ॲज अ बॅचलर राहील म्हणून त्यांनी मस्त एक मोठा विला बुक केला. म्हणजे तो विला जवळपास 7-8 BHK असेल, वरती काही एक माळ्याचा होता तो. आणि ते सगळेजणं खूप जास्त एक्सायटेड होते. त्या लोकांनी गेले, ते लोक म्हणजे फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे त्यांनी तो विला बुक केला होता. आता तुम्हाला माहिती आहे की तो एवढा मोठा विला होता ना, तर जनरली त्याला कोण बुक नाही करायचा, तर खूप कमी बुक व्हायचा, खूप कमी लोकं यायची. आणि जो विला होता ना, तो पण एकदम जुन्या काळातला होता. म्हणजे आता त्या लोकांनी त्याला थोडंफार त्याच्यावर काम करून आता तिथे थोडंफार डेव्हलप केलं होतं. पण जो त्याचा पाया होता, जी त्याची भिंती वगैरे होती ना, आतला डेकोर खूप असं ओल्ड एज होता, म्हणजे खूप वर्षा आधीचा तो विला होता. आणि इथं मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की हे 4 बेस्ट फ्रेंडनी काढलेली ट्रिप होती. ठीक आहे, आता त्यांच्या पण नावं पण मी सांगतो, ऑब्व्हियसली इमॅजिनरी नावं असतील. तर जसं मी सांगितलं की एकाचं नाव तरुण होतं, जी बॅचलर पार्टी होती. तरुण, एक राहुल होता जो त्या शाळेतला मित्र होता, आणि एक रमेश आणि सुरेश पकडूया जे त्यांचे कॉलेजचे मित्र होते. आता जो राहुल होता ना, तर तो देवाचं वगैरे खूप मानायचा, पूजापाठ करायचा, पण मस्तीखोरी खूप होता. अशी खास होती त्याच्या अंगात की कोणाची कळ काढायची, कोणाचं काय करायचं, असं त्याचं होतं. तर आणि जे रमेश सुरेश होते ना, ते एकदम मस्त, एकदम दारू बिरू पिणार, मस्त धमाल मजा मस्ती करायला आले होते. आणि तरुणचंही काहीतरी तसंच होतं. तर शुक्रवारी दुपारी ते लोक त्या बंगल्यात गेले, त्यांनी मस्त जेवलं वगैरे झालं. तिथे कसं होतं ना की त्या बंगल्यात असं कोण स्टाफ वगैरे नव्हतं. फक्त एका व्यक्तीने, जो हाऊस तो केअरटेकर होता, त्यांना चावी दिली आणि तो निघून गेला. जेवण वगैरे सगळं त्यांचं बघायचं होतं आणि त्यांनाही तसंच हवं होतं की कोण त्यांना डिस्टर्ब नको करावं, त्यांनी फुल ऑन पार्टी धिंगाणा घालावा, तसंच त्यांची काहीतरी प्लॅनिंग होती. तर काय झालं ना, ते लोक शुक्रवारी आले, जेवण वगैरे झालं, सगळं काही त्यांनी त्यांचं आवरलं. आता रात्र झाली तर त्यांच्या बाटल्या बाहेर पडल्या. हळूहळू त्यांची ड्रिंकिंग वगैरे चालू झाली. 1 बॉटल 2 बॉटल असे हळूहळू त्यांचा माहोल बनत गेला आणि फालतू करामत्या वगैरे सुरू होत्या. आता सगळेजण पियालेले होते, नशेत होते, एक्सेप्ट राहुल. जसं मी तुम्हाला बोललो, राहुल हा दारू वगैरे नाही पियाचा, देवपूजा वगैरे करणारा मनुष्य होता, एकदम सिम्पल माणूस. तर राहुल एकदम सोबर होता, फक्त मस्ती वगैरे करत होता, यांची त्यांची खेचत होता आणि त्या सगळ्या गोष्टी. आता झालं, मस्त डान्स वगैरे चालू झाला त्यांचा, असं धिंगाणा वगैरे सगळं. त्यांनी स्विमिंग पूल वगैरे घातलं, धिंगाणा वगैरे घातला त्यांनी, स्विमिंग पूल वगैरे सगळीकडे झालं त्यांचं, पूर्ण एन्जॉय करून झालं. आता रात्रीचे 2:30 वाजले होते, सगळे एकदम असे दमलेले होते. आणि जसं मी तुम्हाला बोललेलो, राहुलला देवपूजा, देवाचं वगैरे खूप करायला आवडायचं, तसं त्याची दुसरी एक आवड होती, ती म्हणजे भूतांच्या गोष्टी. त्याला भूतांच्याही गोष्टी खूप करायला आवडायचं. आणि जसं बोलतो ना आपण की जे लोक देवावर मानतात ना, ते लोक भूतावरही मानतात, कारण जर पॉझिटिव्ह आहे तर नेगेटिव्हही आहे. आणि राहुलचंही काहीतरी तसंच म्हणणं होतं. आता त्यांचं झालं सगळं की भूतांच्या वगैरे गोष्टी झाल्या, हे झालं, आणि ह्याच्यावर तरुण आणि राहुलचं थोडं वाजलं. राहुल बोलतं, काय नसतात रे, तू काय घाबरवतोय आम्हाला, चल असे मूड खराब नको करू, तू ह्या गोष्टी वगैरे सांगू नको, मला एन्जॉय करू दे आमची मोमेंट, ही माझी बॅचलर पार्टी आहे आणि आम्हाला एकदम जगू दे. तर तिथे राहुल त्याला बोलला, राहुलच्या अंगात खास, की तुला खरंच वाटतं का असं काही नाही आहे? तो बोलतो, काही नाही आहे असं. तुला एक चॅलेंज ॲक्सेप्ट करशील? तो बोलतो, काय चॅलेंज? मला काय चॅलेंज वेलेंज नाही करायचं आहे. घाबरलास तू? बोलतो. तर हे थोडं तरुणच्या इगोवर आलं. तर म्हणलं, मी नाही घाबरत कोणाला. बोल ना घाबरलास तर. तुला मी नाही घाबरत कोणाला, मग कर ना चॅलेंज ॲक्सेप्ट. तुला ठीक आहे, चल चॅलेंज ॲक्सेप्ट आहे, काय करायचं आहे बोल मला. तर तुला काही नाही करायचं आहे, तुला आहे ना फक्त ही जी खोली दिसते समोर ही जी मोठी खोली आहे ना, त्या खोलीत जायचं आहे
आणि 10 मिनटं थांबायचं आहे बस. 10 मिनटं थांब आणि ये. रात्रीचे बरोबर 3:15 तुला जायचं आहे आणि 3:25 तुला बाहेर यायचं आहे. आणि जर तू हे केलंस ना तर प्रत्येक माणूस आम्ही तुला 5-5 हजार रुपये देऊ. लागली भेट. सुरेश रमेश पण भाई फुल एन्जॉयमध्ये होते. ते बोलले डन भाई, आम्ही देतो पैसे. तरुण पण फुल असं पियालेला होता, फुल असं त्या झोनमध्ये होता. तो बोलला ठीक आहे, मी जातो, मस्तपैकी आपली सोय होईल, माझा खर्च निघून जाईल. तो बोलला ठीक आहे, चॅलेंज एक्सेप्टेड. त्या लोकांनी वाट बघितली. आता 3:15 त्या लोकांनी वाट बघितली आणि जसेच 3:15 झाले तरुण हा त्या रूममध्ये गेला. आता तरुणनी नशेमध्ये हा चॅलेंज एक्सेप्ट केला होता, पण आता मात्र त्याला भीती वाटू लागली होती. कारण त्याला त्याच्या प्रत्येक पावलाचा आवाज ऐकू येत होता. त्याला त्या रूमची शांतता जाणवत होती. त्याला असं वाटत होतं कोणीतरी आहे रूममध्ये. पण जसं तुम्हाला माहिती आहे की मर्द को दर्द नहीं होता आणि इगोवाली गोष्ट आहे. तर ते बोलले की तो थोडा होता की जाऊ दे, येईन 10 मिनटंच तर काढायची आहेत, 10 मिनटं काढीन मी. तो गेला आणि त्याने आतून कडी लावली आणि 1-2 मिनटं झाल्यावर आहे ना तरुण हसायला लागला. बोलतं इथे तर काहीच नाही आहे. कारण जसं होतं ना, आता ते लोक जिथे होते त्या उजेड होता एकदम. आपण जेव्हा उजेडातून अंधारात जातो ना आपल्याला दिसत नाही, पण जेव्हा 1-2 मिनटं आपण त्या रूममध्ये काढतो ना आपल्याला दिसायला लागतं. एक ते नाईट विजन आपलं ऑन होतं, आपलं दिसायला लागतं. तो आता थोडंफार बघू शकत होता आणि बघितलं तर काहीच नव्हतं त्या रूममध्ये. स्वच्छ वगैरे होतं पण काहीच नव्हतं. पण बरोबर 2 मिनटानंतर आहे ना रूमच्या बाहेरून जोरजोरात टकटक आवाज येऊ लागले. जसं कोणी दरवाजा जोरजोरात ठोकतोय, आतून कडी बंद चालू करतोय, जोरजोरात ठोकतोय. आता इथे आहे ना तरुण हसायला लागला. बघितलं, आता जेव्हा मी चॅलेंज एक्सेप्ट केला ना तर मला हे लोक घाबरवत आहेत. तो हसू लागला. तो बोलता अरे जा काहीच नाही आहे, मी थांबणार, आता बघूया तुमचं जे तुम्हाला करायचं आहे करा, मला घाबरवायचं आहे घाबरवा आणि मी बाहेर पण येणार नाही. बघूया आता कोण काय करतो. ठोकत राहिले, हे राहिले ते राहिले. त्याला कंटिन्युअस त्या कॉरिडॉरमधून, त्या पॅसेजमधून कोणतरी चालायचा आवाज येतोय आणि एक विचित्र आवाज येत होता. म्हणजे कोण असं जनावर जसं असं असतो ना तसा आवाज येत होता. त्याला वाटलं हेच मेले नाटकं करतायत. त्याला वाटलं हेच साले हरामी नाटकं करतायत आणि मला घाबरवत आहेत. त्यांनी एवढं सिरियसली घेतलं नाही. त्याचं आपल्याबरोबर घड्याळावर नजर होता. आणि जशीच आता 3:25 झाली ना तरुण एकदम हसत खेळत बाहेर पडला आणि बोलला कुठे आहेत. बघते तर तिथे कोणीच नव्हतं. तो शोधायला लागला की गेले कुठे. आता घाबरले वाटतं, झालं यांचा प्लॅन सक्सेस. आता पैसे द्यायला होतील ना म्हणून हे लोक आता लपून बसलेत. तो गेला ज्या खोलीत त्यांचं सगळं सामान वगैरे ठेवलं होतं ना त्या खोलीत गेला. बघितलं तर सगळे घाबरलेले होते. सगळ्यांचे डोळे रक्तानी असं बोलतात ना एकदम लाल झाले, चेहरे लाल झाले होते, डोळे असे बाहेर आले होते, म्हणजे खूप जास्त घाबरलेले होते. तरुण त्यांच्यासमोर जाऊन हसायला लागला. तर काय झालं, केलं प्रयत्न घाबरवण्याचा, मला आता चला 5-5 हजार रुपये द्या तुम्ही, जे आपण बोललो. ते बघून राहुल त्याच्याजवळ आला. बोलतो तू ठीक आहेस ना, तुला काय झालं नाही ना. आता मला काय नाही होत, पैसे काढा माझे. खूप तुम्ही दरवाजे वाजवलेत, खूप तुम्ही काय नाटकं केली, चालल्यात, आवाजा काढलात, बघितलं मी, मला काहीच झालं नाही, पैसे काढा. तेव्हा राहुल बोलला की तू गेल्यापासून आम्ही या खोलीत आहोत, आम्ही कोणताच आवाज नाही काढला. हे ऐकून तरुण परत हसायला लागलं. बोलतं काय पैसे द्यायला होतील म्हणून एवढं चीप हरकत नाही, पैसे काढायला होते म्हणून असं करताय तुम्ही. तेव्हा राहुल रडत बोलला. बोलतं मी माझ्या आई रक्ताची शपथ खातो, आमच्यापैकी कोणीच तिथे नव्हतं आणि जे तुला आवाज येत होते ना ते आम्हालाही आवाज येत होते. कोणतरी आहे ज्याला आपण चॅलेंज केलं आहे आणि ती व्यक्ती आता फिरते आहे. आणि जसंच राहुल हे बोलला ना परत त्यांच्या दारावर कोणतरी जोरजोरात ठोकू लागलं, आवाज काढू लागलं, सेम चालू लागलं, धावू लागलं. आता रात्रीचे जवळपास 3:30 वाजले होते आणि हे सगळं चालू होतं. त्यांच्यापैकी त्यांची जी पूर्ण अशी बॅचलर पार्टी जी होती ना, कोणाचीच हिंमत झाली नाही. सगळ्यांची दारू उतरली, सगळ्यांची मजा मस्ती, सगळं काही एकीकडे राहिलं. त्यांना फक्त आता काही करून जिवंत राहायचं होतं. पण ही गोष्ट विचार करायला लावणारी आहे की त्या बंगल्यात फक्त ते चौघं होते आणि जेव्हा ते चौघं त्या रूममध्ये आहेत तर बाहेर कोण आवाज काढतोय, कंटिन्युअसली दारं ठोकतोय, कड्या बंद चालू करतोय, धावतोय, पळतोय. त्या चौघांच्या व्यतिरिक्तही कोणतरी तिथे होता.
तो त्यांना दिसत नव्हता, पण तिथे होता. त्या रात्री त्यांच्यापैकी कोणीच झोपलं नाही आणि कोणीच बाहेर जाऊन बघण्याची हिंमतसुद्धा केली नाही. त्यांना फक्त काही करून ह्या रात्री जिवंत राहायचं होतं. जशी सकाळ झाली, सनराईज वगैरे झालं, त्या लोकांनी कोणालाच न बोलता, कोणालाच काय न करता, कुठलाही टाळा न लावता, काही न लावता त्याने त्यांचे बॅग्स घेतले आणि थेट परत मुंबईकडे रवाना झाले. आणि हे मला माहिती नाही, कारण जेव्हा हे गोष्ट मला तरुणनी सांगितली ना, माझ्या मित्रांनी सांगितली ना, मलाही ह्याच्या विश्वास नव्हता होत. म्हणजे कारण काय फालतू बोललो, तुम्ही जर दारू प्याले असणार, पण त्याच्या बोलण्यावरून दिसत होतं की बाई हे खोटं नव्हतं. म्हणून आपले आई वडील बोलतात ना, आपले आजी आजोबा म्हणतात की अशा कोणत्याही ठिकाणी, अशा अननोन ठिकाणी जाऊन कोणत्याही गोष्टीला कोणालाही चॅलेंज करायचं नसतं, स्पेशली भूतप्रेतांना. कारण ते नेहमी सदैव आपल्या आजूबाजूला असतात, आपल्याला बघत असतात, आणि जसंच आपण चॅलेंज करतो ते त्यांचं अस्तित्व दाखवतात. त्यामुळे आता कधी तुम्हीही कोणत्या विलामध्ये जाल, कुठेही जाल, विचारपूर्वक जा आणि अशा कोणत्याही गोष्टी करू नका. मंडळी, जी आपली पुढची गोष्ट आहे ना, गोष्ट म्हणण्यापेक्षा याला आपण घटना म्हणू, कारण हे माझ्याबरोबर स्वतःबरोबर घडले. आता खूपदा असं होतं ना की मी जेव्हा दुसऱ्यांचे अनुभव असतात, आपण ऐकतो, आपल्या सगळ्यांबरोबर असं होत असेल तर आपल्याला वाटतं काय फेकतोय. आणि मला पण असं खूपदा वाटतं, बरेच असे गेस्ट येतात तर असं वाटतं की अरे म्हणजे ये तो कुछ ज़्यादा हो गया. पण त्या गोष्टी जेव्हा आपल्याबरोबर होतात ना, आपल्याला विश्वास पटतो. आणि असंच काहीतरी माझ्याबरोबरही झालं, प्रत्येक क्षण मला लक्षात आहे, प्रत्येक गोष्ट त्या घटनेची मला लक्षात आहे. आणि अजूनही जेव्हा मी आठवतो ना, मला असं वाटतं काय होतं ते, खूप भयानक होतं. तर ही गोष्ट आहे, मला वाटतं 1-1.5 वर्ष आधीची असेल, 2023-24मध्ये. माझा एक खूप जवळचा मित्र आहे, जे आमचे शेजारी आहेत. म्हणजे आमची गेल्या मला वाटतं 18-19 वर्ष मैत्री असेल, आणि एकदम घरसारखंच आहे. म्हणजे आमचे भले असे फ्लॅट वेगवेगळे असतील, पण नातं एकदम घरासारखंच आहे. तर कसं झालेलं ना की जो माझा मित्र आहे, त्याचे आई वडील म्हणजे काहीतरी त्यांच्या इथे जत्रा होती की काहीतरी प्रोग्राम होता, त्याच्या निमित्ताने ते लोक गावी गेलेले. आणि माझ्या मित्राचं ऑफिस चालू असल्यामुळे त्याला ऑब्व्हियसली गावी जाणं शक्य नव्हतं झालं. आणि कसं होतं ना की जेव्हा काकी गावी गेल्या तेव्हा ते बोललेले की ह्याच्याबरोबर रात्री तू झोपायला येते. मी पण बोललो ठीक आहे, येतो मी झोपायला, कारण ऑब्व्हियसली त्याला सकाळी लवकर पण उठायचं होतं. आणि एकटं घरी असल्यावर कोणालाही झोप नाहीत, कारण आपल्याला जेव्हा सवय नसते ना, आपल्याला झोप येत नाही. तर त्याच्याबरोबरही काय असंच व्हायचं. तर तो बोलवायचा, जेवल्यानंतर आम्ही झोपायला जायचो. 2-3 दिवस काका नव्हते तर आम्ही जायचो. आणि तो जो काळ असतो ना, तो भारी असतो. म्हणजे आपण भले बोलतो आपल्या लवकर झोपा, हे झोपा, पण असे मित्र वगैरे एकत्र आले तर आपण काही लवकर झोपत नाही. आता मी असायचो, माझा मित्र आणि माझा लहान भाऊ, आम्ही तिघं असायचो. आम्ही मस्त मोबाईलवर गेम खेळायचो, चॅटिंग करायचो, टी व्ही वगैरे बघायचो आणि मस्त 12-1 वाजता झोपायचो. भले त्याला सकाळी 5 वाजता उठायला लागायचं, पण झोपायचो तर आम्ही लेटच. तर तसं चालू होतं. तर एके रात्री पण असं झालं, 2-3 दिवस चालू झालं. आणि जी शेवटची रात्र होती ना, ती रात्र ना खरं म्हणजे खूप विचित्रच होती. कारण माझ्या मित्रालाही झोप येत नव्हती. तो तर सकाळी लवकर उठलेला, तरी त्याला झोप येत नाही. आम्ही इथून अलटी पलटी करतोय. मग तिघांनाही, मला, माझ्या मित्राला, माझ्या भावाला, आम्हाला जवळपास 2-2:15च्या आसपास झोप आली. आम्ही 1-1.5 तासापासून झोपण्याचा प्रयत्न करत होतो. तिघांना 2-2:30च्या दरम्यान झोप आली. आणि झोपेत आहे ना, मला खूप विचित्र स्वप्न पडलं. म्हणजे असं स्वप्न की मी एका जंगलात आहे आणि मी बाहेर निघण्याचा प्रयत्न करतोय. कोणतरी माझ्या मागे आहे आणि मी फक्त पळतोय आणि पळतोय, जीव वाचवतोय, पळतोय. जंगलात बघतोय तर फक्त मला झाडं दिसतात. मला तो स्वप्नही अजूनपर्यंत स्पष्टपणे आठवतो. मला इथे तिकडे पूर्ण अंधार, ती एक चंद्राचा जो उजेड असतो ते दिसतंय, आणि समोर घनदाट जंगल. आणि मागे माझ्या कोण धावतं तेही नाही, फक्त आवाज येतोय, कोणतरी मला मारतोय, कोणतरी मला मारेल. मी धावतोय आणि ते धावता जीव वाचवता अचानक माझी झोप उडली. डोळे उघडले आणि मी उठून बसलो. मी समोर बाजूला बघितलं, तो जो मित्र आहे ना, तोही उठून बसला होता. आणि माझा भाऊ जो झोपलाय, तो झोपेत जोरात ओरडला आणि त्याचीही झोप उडली होती. आणि सगळेजण एकत्र बघायला लागलो की काय झालं नक्की.
आम्हाला त्या क्षणी खरंच काही समजलं नाही, खरंच काहीच नाही समजलं. आणि एवढं त्या झोपेत आपण आठवतही नाही ना. तर मी पाणी प्यालो, तो पाणी वगैरे प्याला आणि आम्ही परत झोपून गेलो. काहीच डिस्कस नाही केलं, झोपून गेलो. कारण स्वप्न आपल्या सगळ्यांना पडत असतात, आपण विसरून जातो, झोपून गेलो. आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याचे आईबाबा आले गावावरून आणि त्यांनी काहीतरी खाऊ वगैरे आणलं होतं. आणि ते काकी मम्मीला असं त्यांनी जे काही आणले ते द्यायला आले, अशी भेट म्हणून द्यायला येतो ना आपण, ते द्यायला आले. आणि मीही घरीच होतो त्या दिवशी, सुट्टी होती मला, घरी होतो. काहीतरी संध्याकाळची वेळ असेल, चहा वगैरे पित होतो. आणि ते पिता पिता ना काकी बोलत होते की ह्यावेळी आहे ना, जेव्हा गावी गेले ना, त्यांच्या गावी जी जत्रा भरते ना, तर त्या बोलत होत्या की जत्रेत आहे ना दरवेळी कोणा ना कोणाच्या तरी अंगात येतो आणि जेही त्यांच्या घरी प्रॉब्लेम सुरू असतात ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. तेही त्यांची जी ग्रामदेवता आहे, कुलदेवता आहे तसं. आणि जे काकी आहेत ना, तेही असं देवाचं वगैरे खूप करतात, देवाला वगैरे खूप मानतात आणि ते सगळं करणारे आहेत, खूप चांगले आहेत. तर त्यावेळी त्यांच्या अंगात आलं होतं आणि त्यांच्या घरी काही भांडण सुरू होतं किंवा काही त्यांचे जे वादविवाद होते ना, त्यांची जी कुलदेवता होती ते त्यांच्या अंगात येऊन सगळं त्यांनी भांडण वगैरे शांत केलं, सगळे वाद वगैरे सोडवले, सगळं काही केलं. जे जवळपास 15-20 मिनटं होतं. आणि ते सगळं झालं आणि जेव्हा ते गेलं तेव्हा ते एकदम खाली पडल्या आणि बेशुद्ध झाल्या थोड्या वेळासाठी. मग त्यांना पाणी वगैरे शिंपडून त्यांना उठवलं आणि जेव्हा ते शुद्धीत आल्या तेव्हा खूप दमल्या, खूप आजारपण, जवळपास 3-4 दिवस झाले होते. तरीही त्यांना खूप थकवा होता, कारण ती एनर्जीच तेवढी होती. आणि मी त्यांना विचारलं की काकी कधी झालं होतं हे, काय झालं होतं? ते म्हटले की आताच, म्हणजे मुंबईला येत होतं ना त्याच्या आदल्या रात्री झालं, सोमवारी रात्री काहीतरी 3-3:15 वगैरे झालं असेल. तेव्हा माझ्या डोक्याची ट्यूब पेटली. कारण जे मी स्वप्न बघितलेलं ना, तेही त्याच दरम्यान होतं. 3-3:15 सोमवारी रात्री. हीच होती गोष्ट. म्हणजे मला आता खरोखर नाही माहिती की नक्की काय होतं, कसं होतं आणि खरं होतं खोटं होतं, मला काहीच नाही माहिती. मला फक्त तो स्वप्न आठवतो, मला ती काकींची बारीक झालेली तब्येत आठवते आणि मला त्या रात्री जेव्हा आम्ही उठलो आणि आम्ही एक दुसऱ्याकडे बघितलं ते सगळे क्षण आठवतात. आणि ते बोलतात ना की खरोखर त्याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे की नक्की काय होतं. म्हणजे मलाही असं वाटलं की नाही, पण त्याच क्षणी, त्याच रात्री, त्याच वेळेला कसं होऊ शकतं आणि तिघे एका टायमाला कसे जागे होऊ शकतात नाही माहिती. मला असं वाटतं की त्यांचंही जे काकी आहेत ते देवावर वगैरे खूप मानायचे, तर त्यांचं एक मंदिर, म्हणजे घरातही खूप छान असं मंदिर होतं, ज्या घरातही मस्त छान असं देवार आहे. तर आणि बोलतो ना आपण, आपलं घर हे आपलं मंदिर असतं, आपण त्याला जसं ठेवतो तसं बनतं. तर मला असं वाटतं की जे त्यांच्या देवाने त्यांच्या गावच्या घरात केलं ते आम्हाला त्यांच्या मुंबईच्या घरातही जाणवलं. म्हणजे खूप पॉवरफुल असतात देव आपले जे कुलदेवता असतात, ग्रामदेवता असतात. आणि म्हणूनच म्हणतो ना आपण की त्यांना दरवर्षी जावं, त्यांची पूजा करावी, त्यांना नैवेद्य द्यावं. आणि ते काहीचं बरोबर आहे. आपण ह्याआधी एक पॉडकास्ट केला होता शाहरंगबरोबर, त्यातही मी एक गोष्ट बोललो होतो जागेवाल्याची. इथे लिंक वगैरे येईल तुम्हाला. तर त्याही गोष्टीत काहीतरी असंच होतं म्हणजे. आणि ही त्याच मित्राच्या घराची गोष्ट आहे, त्या काकांबरोबर घडलेली, त्यांच्या आजोबांबरोबर घडलेली गोष्ट आहे. तर तेही तुम्ही नक्की बघा.